गावाहून आले तसं विचार करते की आज फ्रीज साफ करेल आणि उद्या साफ करेल, पण उद्या कोणासाठी येत नसतं. मग घेतलं आजच फ्रीज साफ करायला आणि फ्रीजमध्ये सामान तसं कमी होतं ना, तर म्हणून मग म्हटलं सर पटकन करून घेतलं पाहिजे, कारण का इझी पण होऊन जातं. आणि फ्रीज जास्त घाण झालं नव्हतं, नाही तर मला पूर्ण पार्ट्स काढून घासून पुसून घ्यायचे होते. मग घेतलं मी ते घासून घेतलं सगळ्यात आधी फ्रीज. आणि आमचा नाश्ता चाय पाणी सगळं झालं होतं तसं, बाकीचे कामं पण बाकीच आहेत बरी. आणि मला आता गावाहून आले ना, तर मला पूर्ण घर साफ करायचं आहे, जसे की पूर्ण भांडे घासायचे आहेत, जाळ्या वगैरे काढायच्यात. पण म्हटलं सगळ्यात आधी आपलं मेन हे महत्त्वाचं आहे ना, जेवण वगैरे ठेवतो आपण, तर सगळ्यात आधी हे साफ करून घेऊ. आणि पिल्लूची इथे लुडबुड चालू होती आणि मला येऊन बोलला, मम्मा मला पण करू दे ना. आता त्याला तर ही गोष्ट येणार नाही, तोडातोडीचं काम होईल. कालच माझी रिंग लाईट तोडून बसलाय. मग म्हटलं इथे पटपट आवरून घेतलं पाहिजे आणि मस्त याचं चांगलं घासून पुसून घेतले. आणि सामान पण पटापट लावून घेतलं, जास्त तसं सामान नव्हतं. आणि आज बनवायचं होतं मला, जेवण पण बनवायचं होतं दुपारचं. पिल्लू येऊन मला बोलला की मम्मा मला डाळ खिचडी बनव. मला तर वाटतं आजचा पूर्ण दिवसच जातो का काय, कारण का अजून सगळी कामं बाकी आहेत आणि फक्त मी घेतले पहिल्यांदा फ्रीजच साफ करायला. कपडे वगैरे सगळं बाकी आहे आणि बाबूला स्कूलमध्ये पण सोडायचं आहे. त्यांनी बोलला खिचडी बनवायला, तर मग दिलं त्याला पण, त्याचं पण मन शांत केलं आणि दिलं शेवटी त्याच्या हातामध्ये पुसायला, कारण का मागेच लागला होता, मम्मा मला पण करू दे करू दे. आता मला वाटतं त्याला दिसलं असेल काहीतरी मम्माने कमी केले, म्हणजे माझ्याकडून झालं नाही काही की स्वच्छ. त्याने घेतला शेवटी कपडा आणि बोलला दे मला साफ करू दे. मला बोलत होता कात्या पण दे मला घासायला. म्हटलं नको बाबा एवढं नको करू, मी केले, बाकीचं कर तू. मग त्याने केलं थोडंसं साफ, मनाची समाधानी केली त्याची. आणि मग घेतलं इकडे मी जेवण बनवायला दुपारचं. आणि जेवणामध्ये बनवलं मी अंडा मसाला आणि चपात्या. आणि बाबूसाठी बनवणार होते डाळ खिचडी. त्याला स्कूलमध्ये पाठवलं होतं, स्कूलहून आल्यानंतर त्याचा अभ्यास घेतला. असा होता आमचा दिवस.